सुस्वागतम सुस्वागतम. विश्वाचा अधिपती विघ्नहर गणरायाला वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. रंगदेवता आणि या कलेवर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. भगवान परशुरामांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आगरनरळ हे गाव, या गावची ग्रामदैवत आई वरदान देवीच्या चरणी नतमस्तक होऊन ओमकार उत्साही नमन मंडळ सहर्ष सादर करीत आहेत कोकणची लोककला, कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन. निर्माता ओमकार उत्साही नमन मंडळ, आगरनरळ, कुणबीवाडी. आपल्या समोर सादर करत आहे पौराणिक गण त्रिपुरासुराचा वध. साज शृंगाराणी भुरळ पाडणारी प्रेमाची नटखट गवळण. पेंद्या सुदामाची धमाल, कंसवध. खास आकर्षण राम रावण युद्ध. गणेशाय नमः. खाले बघ. हे देवाची देवा, तुम्ही जर मला बरोबर प्रसन्न झालात तर या ब्रह्मांडावर माझं राज्य स्थापित करण्याची शक्ती द्या. यक्ष, गंधर्व, इंद्र, मुनिवर्य हे सारे देव माझ्या आज्ञेत राहिले पाहिजे. या साऱ्या देवाने माझी सेवा केली पाहिजे. या त्रैलोक्यातील सर्व भोग मला प्राप्त व्हावे व मला मोक्ष मिळावा असा आशीर्वाद द्या. हे देवा, आपण दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी आपला ऋणी आहे. आता याच ठिकाणी तुमचे मंदिर बांधून त्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करून आणि याच ठिकाणाला गणेशपूर असे नाव देतो. त्रैलोक्याचे आराध्य दैवत गणराज यांचा मी आशीर्वाद प्राप्त करून घेतला आहे. आता हे सारे त्रिभुवन निघायला किती वेळ लागेल? त्यासाठी सर्वप्रथम देवांची राज्य हस्तगत करतो म्हणजे सारच. कळाय विक्राय, कळाय विक्राय.
सर्वप्रथम देवांची राज हस्तगत करूया. म्हणजे पहिली स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर. चला चला आणि माझी अमरावती ब्रह्म विष्णू महेश याच्या आशीर्वादाने सुख समाधाने चालले आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. पण कित्येक दिवस झाले रमेशचे नृत्यच पाहिले नाही. रमेश, अगे ए रमेश,
त्रिपुरासूर दैत्याने हजारो वर्ष तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आहे आणि तो तुमच्यावर स्वारी करणार आहे तेव्हा पण सावध राहा. तुम्ही निश्चित राहा. ठीक आहे, येतो आम्ही. केशवा माधवा प्रभू तू हे नारायणा मन मंदिरी पूजितो मी क्षणोक्षण मन मंदिरी पूजितो मी क्षणोक्षण. केशवा माधवा प्रभू तू नारायणा केशवा माधवा प्रभू तू नारायणा मन साऱ्या देवांचा राजा मी देवेंद्रनी. हे सारे देव माझ्या आज्ञेने वागतात. किती आनंदाची गोष्ट आहे. संभाळ तुझी अमरावती. हा त्रिपुरास हे त्रिपुरासूर दैत्य तुझ्या अमरावतीवर स्वारी करून येत आहे. हीच ती अमरावती. अरे देवेंद्र, तुझी ही अमरावती माझ्या स्वाधीन कर. अन्यथा युद्धाला तयार हो. त्रिपुरासुरा, या इंद्रपुर देण्याची तुझी हिंमत झाली कशी? जो जो मानव
गणेशाने ज्याला वर दिला तोच हा कैलास पर्वत हलवत आहे आणि आपण त्याला निश्चित तो वर दिलाच पाहिजे. स्वभावाने बोलायचं वर घेऊन अगं पार्वती, जरी वर दिला तरी त्याचं मरण आमच्याच हाती आहे. अरे ये त्रिपुरासुरा, ये बाबा ये, आता समोर ये आणि तुला पाहिजे तू वर मागून घे. शंभू महादेवा, मागायला सांगताय तर एक मागणं आहे आपल्यापाशी. त्रिपुरासुरा, असं कोणतं मागणं आहे आमच्यापाशी? शंभू महादेवा, हा तुमचा कैलास पर्वत माझ्या ताब्यात द्या. त्रिपुरासुरा, एवढंच ना? तर आजपासून हा कैलास पर्वत मी तुझ्या ताब्यात देतो आणि माझे प्रस्ताव मी मंदार पर्वतावर करतो. चल पार्वती, आजपासून या कैलासाचा मालक हा त्रिपुरासुर आहे. जशी तुमची इच्छा. चला. येतो त्रिपुरासुरा. युद्धा वाचून कैलास पर्वत ताब्यात आला. शंभू महादेवा, तू बोला, तू बोला. सारे त्रिकोण जिंकून या त्रैलोक्याचा मालक झाला त्रिपुरा. लागली समुद्रा गोड्या भंगाची, लागली समुद्रा गोड्या भंगाची, रूपाच्या पांडुरंगाची, रूपाच्या पांडुरंगाची, रूपाच्या आणि तो आपल्यावर सॉरी करणार आहे तेव्हा आपण सावध राहा. ठीक आहे, येतो आम्ही. देह पंढरी आत्मा श्रीहरी, देह पंढरी आत्मा श्रीहरी, गुरु ज्ञानाने आली त्याची खरी, गुरु ज्ञानाने आली त्याची खरी, गुरु ज्ञानाने
सावध! ब्रह्मदेवा सावध! हा त्रिपुरासूर तुझ्या ब्रह्मपुरात चाल करून येते. सावध! ब्रह्मदेवा सावध! माझ्या स्वाधीन कर, अन्यथा युद्धाला तयार हो. हे ब्रह्मदेवा, हा त्रिपुरासूर परत जायला आला नाही. हे तुझे ब्रह्मपुरी काबीज करण्यासाठी आला. असे लिहिलं, का युद्ध करावं? ब्रह्मदेव, अरे ब्रह्मदेव सुद्धा युद्धातून पळाला. आता या ब्रह्मपुरीचा राजा झाला हा त्रिपुरासूर दैत्य. विक्रांत, आता असंच जाऊया त्या वैकुंठावर आणि घेऊया त्या विष्णूचा समाचार. चला दैत्य, तुझे पांडुरंगा कशी भेट घेऊ. तुझे पांडुरंगा विठोबा माझा त्या विठोबाला सांगा. विठोबा माझा त्या विठोबाला नारायण नारायण. आपले आगमन म्हणजे आमच्या आनंदाला उधाण येते. मुलांनी आपण कसे काही नारायण. विष्णुदेवा, त्रिपुरासूर दैत्याने हजारो वर्ष तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आहे आणि त्याने इंद्रदेव ब्रह्मदेव या दोघांना पराभूत करून आता आपली ही वैकुंठ नगरी मिळवण्यासाठी येत आहे. तेव्हा आपण सावध राहा. ज्या वेळी धर्मावर अधर्माचा प्रभाव केला, त्या वेळी त्या अधर्माचा नाश केला हे तुम्हाला ठाऊकच असेल. नारायण नारायण. होय, पण विष्णुदेवा, हे महासंकट आहे हे लक्षात असू द्या. तुम्ही काही चिंता करू नका. आपली ब्रह्मांडी अशीच चालू ठेवा. नारायण
नारायण नारायण. ठीक आहे, येतो मी. गोड गोड नाम मुखे वाणे, फिरतो मी त्रिभुवने. गोड गोड नाम मुखे वाणे, फिरतो मी त्रिभुवने. स्वर हा उमले नवा, वाटे मने गोडवा. स्वर हा उमले नवा, वाटे मने गोडवा. गोडवा गोडवा गोडवा. गोड गोड हे विष्णू, हे विष्णू, हा त्रिपुरासूर तुला नामित करण्यासाठी आला आहे. सावधरा विष्णू, सावधरा. हे विष्णुदेवा, तुला आदेश देतोय, हे तुझ्या वैकुंठ सोडून तू इथून निघून जा, अन्यथा युद्धाला तयार हो. हे कदापि शक्य नाही. तो आल्या मार्गाने परत जा. हे विष्णुदेवा, हा त्रिपुरासूर परत जायला आलेला नाही. हे तुझी वैकुंठपुरी काबीज करण्यासाठी आला आहे. आता हिंमत तर स्वीकार युद्धात जावा. त्रिपुरासुरा, ही वैकुंठ नगरी म्हणजे तुझे दैत्यगुरु नव्हे. तो आल्या मार्गाने परत जा. विष्णुदेवा, हे तुझी वैकुंठपुरी काबीज करण्याशिवाय मी इथून जाणार नाही. की राज्य करण्याचे स्वप्न आहे माझे, आणि ते मी मिळवण्याशिवाय गप्प राहणार नाही. म्हणून विष्णुदेवा, तुझी वैकुंठपुरी माझ्या स्वाधीन कर, अन्यथा युद्धाला तयार हो. त्रिपुरासुरा, मी शस्त्रांची सज्ज आहे. तुझ्यात हिंमत असेल हो युद्धात जा.
आता ह्या त्रैलोक्याचा राजा झाला हा त्रिपुरासूर दैत्य. त्या त्रिपुरासुराच्या भीतीने आपण तिन्ही लोक भयभीत झालो आहोत. आपण आता करायची तरी काय? चुकच्याचे मागालो प्रत्यक्ष गणेशाच्या वराने उन्मत्त झालेला त्रिपुरासूर त्याचा नाश कसा करावा त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. नारायण नारायण दीनदुबळ्यांचा तू कैवारी भक्त जनांचा संकट तारे माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाम रामकृष्ण हरी जय जय राम माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाम रामकृष्ण हरी जय जय राम दीनदुबळ्यांचा तू कैवारी भक्त जनांचा संकट तारे माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नारायण नारायण. अरे रे देवांची तर ही अवस्था तर सर्वसामान्य माणसाचं काय नाही. देव कोणता विचार करत आहात? हा त्रिपुरासूर फार उन्मत्त झालाय. त्या नामाने देवाला भयभीत करून सोडलाय. त्याचा विचार त्याचा नाश कसा करावा हेच काय कळत नाही. नारायण नारायण. त्रिपुरासूर दैत्याने हजारो वर्ष तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न करून घेतलं आहे. तथापि शंकराच्या हातून त्याचा मृत्यू आहे. नारायण नारायण. नारायण नारायण. देव हो त्रिभुवनाचा आराध्य दैवत श्री गणराया याला तुम्ही प्रसन्न करून घ्या आणि पुढील प्रसिद्धी पहा. मुनिवरांनी सांगितल्याप्रमाणे आपण याच ठिकाणी श्री गणेशाची आराधना करूया. ठीक आहे येतो आम्ही. नारायण नारायण. नमोदि गण हा सोहम गजानन. नमोदि गण हा सोहम गजानन. देव सारे वंदित गणरायाला. नारदाची स्वारे करणे त्रिभुवनाला. नारदाची स्वारे करणे त्रिभुवनाला.
जीवनाचे आरोग्य दे. देवादी देवा श्री गणेशा, तो त्रिपुरासूर या त्रिकोणात फार उन्मत्त झाला आहे. त्याच्यापुढे आमचा निभाव लग्न कठीण आहे. या सगळ्यातून आपणच मार्ग सांगा. जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते आता. या या देवांच्या राजगादीवर आजपर्यंत कोणताही असूर बसला नसेल, पण तो मान मी मिळवला. कोण आहेस तू आणि कशासाठी आला आहे? त्रिपुरासुरा, मी ब्राह्मण असून 64 कलेचा अभ्यास केला आहे, म्हणून मला कलाधर असे म्हणतात. लोककलांसाठी त्रैलोक्यात निघालो होतो. तुझी कीर्ती ऐकून मुद्दाम तुझ्या दर्शनासाठी आलो आहे. तुझे वैभव पाहून मला फार आनंद झाला आहे. कलाकार, तुझी कला पाहून मी जर तुझ्यावर प्रसन्न झालो तर मी माझे प्राण सुद्धा देऊन टाकीन. त्रिपुरासुरा, मी माझ्या सामर्थ्याने उत्तम प्रकारची जी विमाने करतो, त्या विमानातून तुला वाटेल तिथे जाता येईल, वाटेल ते प्राप्त होईल. पण त्या एका शंकरा वाचून त्या विमानाचा कोणी भेद करू शकणार नाही. जेव्हा मात्र शंकर त्या विमानाचा भेद करतील, तेव्हा तुझा तात्काळ नाश होईल. कलाधर, तुझी कला आणि किमया पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा तुला जे मागायचे ते मागून घे. त्रिपुरासुरा, मी एकदा कैलासावर गेलो असताना तिथे मी चिंतामणी श्री गणेशाची मूर्ती पाहिली होती. ती तू मला आणून दिल्यास मला फार आनंद होईल. अरे एवढंच ना, मग तुला मी चिंतामणी गणेशाची मूर्ती आणून देतो. तोपर्यंत तू येतेस काम. हे त्रिपुरासुरा, आता पहा खरा चमत्कार. शंभू महादेवा, मी आल्याचं आपल्याला आश्चर्य वाटत असेल ना? जसा कैलास पर्वत ताब्यात दिला त्याप्रमाणे आणखीन एक मागणं आहे आपल्यापाशी. त्रिपुरासुरा, आता कोणतं मागणं आहे आमच्यापाशी? शंभू महादेवा, तुमच्या जवळची ती चिंतामणी गणेशाची मूर्ती हवी मला. काय? चिंतामणी गणेशाची मूर्ती? त्रिपुरासुरा, हे कदापि शक्य नाही. चालता हो इथून, नाहीतर माझ्या क्रोधाने तुला भस्म करून तुझी सरभरात माझ्या अंगाला फाशील. जा जा, चालतो हो इथून. शंभू महादेवा, भस्म करायच्या गोष्टी तू दुसऱ्या गुणाला सांग. मला हवी आहे ती चिंतामणी गणेशाची मूर्ती. त्रिपुरासुरा, हे कदापि शक्य नाही. मग आता मी बलचा
पुढील वध नटखट गवळण खास आकर्षण राम रावण युद्ध